देवी ताकदीचा दावा करणाऱ्या भोंदू खरातचा जादूटोना नाशिक पोलिसांनी उतरवला। आता ताकद उरली नाही। पोलिसी खाक्यानंतर चौकीतून बाहेर पडताना खरातचा गयावया। स्वतःला देव सांगणारा खरात पोलिसांच्या गाडीतून तोंड लपवत गेला। शक्तीच्या गोळा देणारा ढोंगीच पोलिसांच्या प्रसादानंतर शक्तिहीन। कायद्याचा बालेकिल्ला जिल्हा, कायद्याचा बालेकिल्ला मग ताकद मिळाली। भोंदूबाबा अशोक खरातवर नाशिकच्या सरकारवाडा पोलिसात तिसरा गुन्हा। धार्मिक विधीच्या नावाखाली लैंगिक शोषण केल्याचा खरातवर आरोप, तर गरोदरपणात पूजा विधीच्या नावाखाली लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार। भोंदूबाबा खरात विरोधात तक्रार करण्यासाठी आणखीन 3 महिला पुढे, तर खरातच्या नावावर तब्बल 52 मालमत्ता जमीन व्यवहार करणारा एजंट ताब्यात। अधिक तपास सुरू। भोंदू खरात प्रकरणात आयकर विभागाची एंट्री। एसआयटी तपास सुरू असतानाच आर्थिक चौकशीला वेग येणार। खरातच्या मालमत्ता आणि कोट्यावधींच्या व्यवहाराची तपासणी होणार। खरातच्या भोंदूगिरीचा भांडाफोड आम्हीच केला। खरात प्रकरणातील तपासाची सूत्र आता वरिष्ठ स्तरावर कुणालाही सोडणार नाही। मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा। खरात सोबतच्या फोटोवरून राजीनामा मागणं हा पोरखेळ। विरोधकांचे सर्वाधिक पुरावे माझ्याकडे। खरातच्या संस्थेला पाणी देण्यापासून ते राजकीय कनेक्शन पर्यंत सर्व तपासणार। फडणवीसांचा कडक इशारा। भोंदूबाबाच्या दरबारात जाणाऱ्या मंत्र्यांना सह आरोपी करा, संजय राऊतांची मागणी। तर भोंदूगिरीला पायघडा घालणाऱ्या तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाही सह आरोपी करायचं का, नवनाथ बन यांचा सवाल। खरात प्रकरणावरून विकास लवांडेंचा सुनील तटकरेंवर निशाणा। तटकरेंच्या फोटोमधील बोटाच्या जखमेचं रहस्य काय, लवांडेंचा सवाल। तर गाडीचा दरवाजा लावताना अंगठ्याला दुखापत, आनंद परांजपेंचं उत्तर। नाशिकच्या हर्षवर्धन सदगीर 68वा महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता। अंतिम सामन्यात सोलापूरच्या महेंद्र गायकवाडचा 4-3 पराभव। सदगीरला मानाच्या चांदीची गदा, फॉर्च्युनर गाडी आणि 5 लाखांचं रोख पारितोषिक। ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदाराची मातोश्रीवरती 2 तास बैठक। उद्धव ठाकरेंकडून खासदारांना मार्गदर्शन। ठाकरेंचे खासदार शिंदेंच्या शिवसेनेत जाणार अशा चर्चा असताना बैठकीला महत्त्व। उद्धव ठाकरेंसह 9 आमदारांचा उद्या निरोप समारंभ। मे महिन्यात निवृत्त होणाऱ्या आमदारांना उद्या निरोप। विधान परिषदेमध्ये उद्या आठवणींचा सोहळा रंगणार। कोण काय बोलणार याकडे लक्ष। वंचित आणि काँग्रेसच्या उद्याच्या मोर्चाला अटी शर्थींसह परवानगी, मात्र संघ मुख्यालयावर मोर्चा नेण्यास पोलिसांचा नकार। फक्त संविधान चौकापर्यंतच मोर्चाला मुभा। भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री दत्ता मेघे यांचं निधन। वयाच्या 83व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। वृद्धापकाळानं दत्ता मेघे यांचं निधन। पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक। गृहमंत्री अमित शहा, जेपी नड्डा, पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरींसह इतर काही मंत्र्यांची उपस्थिती। एलपीजी वितरण आणि खताच्या उपलब्धतेवर चर्चा। रशियाचं ऑइल टँकर ॲक्वा टायटन कर्नाटकच्या मंगळूर पोर्टवर दाखल। 1.1 लाख टन क्रूड ऑइल घेऊन जहाज भारतात, तर पॅसिफिक पायनियर जहाजही हजारो टन एलपीजी घेऊन भारतात। होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून तणाव वाढला। डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणला 48 तासांचा इशारा। सामुद्रधुनी खुली करा अन्यथा पॉवर प्लांट उद्ध्वस्त करू, ट्रम्प आक्रमक। कच्च्या तेलाचा दर $150वर पोहोचण्याची भीती। युद्ध आणखीन 10 दिवस सुरू राहिल्यास तेलाच्या किमतीत रेकॉर्ड ब्रेक वाढ होण्याची शक्यता। इराणच्या ऊर्जा तज्ज्ञांचा अंदाज।